तो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला रंगपंचमी बॅनर झिप फाईल PLP देणार आहे. भावांनो, पहिल्यांदा तर तुम्हाला रंगपंचमी बॅनर झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर झिप PLP फाईल RAR किंवा माय फाईल्समधून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर भावांनो, तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन करून घेतल्यानंतर असा काय इंटरफेस येईल, त्याला कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला माय प्रोजेक्ट याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला .plp असा एक चौकोनात PLP लिहिलेलं दिसेल भावांनो, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वर असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर भावांनो, तुम्हाला रंगपंचमी PLP #1.plp फाईल असं तुम्हाला एक फाईल किंवा फोल्डर दिसेल भावांनो, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओपन अँड ॲड ओनली असं करून घ्यायचं आहे. माझ्याकडं अगोदरपासून आहे म्हणून मी फक्त ओपन ओनली करून घेतो भावांनो. तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्यायचे आहे. मी ओपन ओनली करतो भावांनो. ओपन ओनली केलं का एकदाच ती ओपन होते. जर ओपन अँड ॲड केलं का नाही भावांनो, ती कायम ह्या फोल्डरमधून राहते. राईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला बघू शकता हे बॅनर कसा खतरनाक पद्धतीने आहे. तर पहिल्यांदा तर तुम्हाला या इथे तुमचं नाव बदलायचं असेल. आता ही माझं नाव आहे अनुज महादेव नाईक नवरे, माझं नाव आहे. ती जर बदलायचं असेल तर वरच्या डाव्या बाजूला वरती उजव्या बाजूला तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला ही माझं नाव दिसेल. तर ह्या पेन्सिलच्या आयकॉनवर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आणखीन एकदा पेन्सिलचं आयकॉन येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हिथून असं डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट करून घेतल्यानंतर तुमचं नाव काय आहे किंवा कोणाला बनवून द्यायचं आहे त्याचं नाव टाकायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हाय असं तुमचं नाव इथं येऊन जाईल. आल्यानंतर भावनं, जर तुम्हाला ही जर फाउंडर AN ग्राफिक्स ही एक बदलायचं असेल तर डबल त्याच लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावनं, तुम्हाला वरती स्क्रोल करायचं आहे. फाउंडर ह्याच्यावर पेन्सिलचा आयकॉन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आणखीन एकदा पेन्सिलचा आयकॉन येईल, त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. फाउंडर AN ग्राफिक्सच्या जागी तुम्हाला तुमचं नाव किंवा तुमच्या ग्राफिक डिझाईनचं जे नाव आहे का नाही त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर इथं नाव बदलून जाईल भावनं. आणि त्याच्या अलीकडंच कोणाला किंवा तुमचा फोटो किंवा ज्यांचा बनवायचा आहे त्यांचा फोटो टाकायचा आहे. टाकल्यानंतर इथून ह्याला लॉक लावून घ्यायचा आहे भावनं. लॉक लावून घेतल्यानंतर ह्याला डबल क्लिक करायचं आहे लेअरवर. लेअर अशा जातील. अशी एवढं झाल्यानंतर तुम्हाला त्या फाईलच्या ऑप्शनवर प्लसच्या आयकॉनच्या अलीकडंच तुम्हाला फाईलचं ऑप्शन दिसेल वरती, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ॲज इमेज त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पाहून तुम्हाला इथंच तुम्हाला दिसेल कस्टम जे आहे का नाही त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याला अल्ट्रा करून घ्यायचं आहे. अल्ट्रा करून घेतल्यानंतर सेव्ह टू गॅलरी असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. असं केल्यानंतर भावनो, हाय क्वालिटीमध्ये ही इमेज आहे का नाही हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड होऊन जाते. डाउनलोड झाल्यानंतर भावनो, तर ही जी फाईल आहे का नाही भावनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. या फाईलला कोणताही पासवर्ड नाही भावनो. पासवर्ड नसल्यामुळे तुम्ही डायरेक्ट माय फाईलमध्ये डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही पिक्सल लॅबमध्ये ओपन जर केली तरी पण ओपन होते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक तुम्हाला भेटून जाईल भावांनो, डाउनलोड करू शकता. अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया.
जाता जाता लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.